बाळापूर पंचायत समितीच्या अखत्यारीत येणारी हातरुण ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पावसाळ्याच्या दिवसात अनेक प्रभागातील नाले घाणीने भरलेले असतात. दुर्गंधी आणि डासांच्या दहशतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसत आहे, ज्यामुळे ग्रामपंचायत उघडकीस येताना दिसत आहे. सोयीच्या नावाखाली केवळ ढोलताशे वाजवले जात आहे. ग्रामपंचायतने थेट रस्त्याची पाहणी केल्यास घाणीचे भरलेल्या नाल्यांमधून निर्माण होणारी दुर्गंधी आणि डासांची दहशत जाणवते. घाणीने भरलेल्या नाल्यांचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. डासांमुळे आपल्या दहशतीने नागरिकांचे जगणे दुरापास्त होत आहे. गावात मलेरिया, डेंग्यू, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना डास जन्म देत आहे. त्यांचा परिणाम लहान मुलांवर दिसून येत असल्याने कॅम्पसमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कुठेतरी अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असूनही कॅम्पसमधील लोक ग्रामपंचायत विरोधात बोलण्यास टाळाटाळ करीत आहे. सोयीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जात आहे, तरीही त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. अनेक दिवसापासून या प्रभागातील नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने या संकुलातील महिलांनी सांगितले, आम्हालाच नालेसफाई करायची आहे. ग्रामपंचायत गाढ झोपेत असल्याचा आरोप कॅम्पसमधील महिलांनी केला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या सोडवण्याची मागणी IAS व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. क्या बोलूं बात, ये नाले साफ करने वाले कोई नहीं है ना यहाँ। हम क्या कहते बच्चे गिर रहे, हाथों में सांप आ रहे, रोड पर चलने को जगह नहीं है। 15 साल हो गए, नाले कुछ बना नहीं रहे, ना कर नहीं रहा कोई। सलाह लिखा रहे, पैर पूछे ना पूछे, करना तो क्या करना हमने। बोला नमाजी जा रहे, नमाज कपड़े भर रहे, पायचे छींटे उड़े, नमाज नहीं हो रही हमारी, करना तो क्या करना। आप बोलो। बीमारियां आ रहे हमारे, वात आ रहे हमारे हाथों में, बुखार आ रहा है, डेंगू हो गया हमारे। काय के वजह से? ये नाले की वजह से चूड़ने लग रहा हमको हाथों से। संडासों की पानी, इसके पानी, नाले के पानी, ऊपर का पानी, बच्चे गिर रहे हमारे दफादार। सरपंच और मेंबर को बोले क्या आपने? नहीं माँ, सरपंच मेंबर है इतनी तो क्या बोलना, सुन ही ले रहे, सरपंच सुन ले रहा, मेंबर सुन रहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.